माझ्या एका फ्रेंडने मला स्टेशनला सोडलं कारण की माझी गाडी ही परेलवरनं होती. सो ट्रेनमध्ये बसल्यावर मला हा क्यूटी भेटला आणि त्याला मी बोलली मला फोन दे, तर बाबांनी मला फोन पण दिलेला आहे. त्यानंतर ह्याच्याशी थोडी खेळली आणि फायनली मी ट्रेन पकडून गावी पोहोचली. आणि ही जी मॉर्निंग होती ना, आय कांट टेल यू गाईज, इतकी भारी होती ना. वाडीमध्ये आल्या आल्या बघितलं तर सगळे झोपलेले आणि आल्यावरतीच माझं स्वागत पावसाने केलेलं आहे. मग माझ्या बाप्पाचं दर्शन घेतलं, फ्रेश झाली आणि थेट गेली वरच्या वाडीत. तिकडच्या बाप्पाचं डेकोरेशन खूप सुंदर होतं, क्यूट वाटलं. त्यानंतर आम्ही सगळे निघालेलो थोडं एक्सप्लोर करण्यासाठी. या बांधावरनं उतरताना इतकं भारी वाटत होतं तुम्हाला काय सांगू. त्यानंतर पाटातून चालताना पण खूप मजा आली आणि फायनली त्या धरणावरती आम्ही पोहोचलो. इकडचं दृश्य ना एकदम बघण्यासारखं होतं, एकदम मस्त. त्यानंतर इथे बसता बसता पप्पांचा पाय सटकला आणि ते खाली पडणार होते आणि मम्मी चालता चालता खाली पडणार होती. म्हणजे विचार करा, हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पण असेच पडलेले असतील. माझी चाल तुरू तुरू उडते केस हुरू, असं करत करत आमची मम्मी खालच्या वाडीत उतरलेली आहे. आणि यांना भेटतील ती पानं सगळी उचलून आणलेली आहेत कारण की वौसा होता दुसऱ्या दिवशी. ही पानं भोपळा आणि काकडीची असल्यामुळे यांनी सगळी पानं तिकडची काढली आहेत मोठी मोठी बघून. मग मी घरी आली, पूर्ण गाव हिंडली, सगळ्यांना भेटली, हाय बाय केलं आणि हा व्लॉग इथेच संपलेला आहे. नेक्स्ट व्लॉग गौरीचा येणार आहे. स्टे ट्यून.